राम नारायण राम. मेडिटेशन आपल्याला आपल्या आत्म्याशी कसे जोडते, आज हेच आपण सर्वांना सांगणार आहोत. आपल्या अंतरात्म्यात असलेला विवेकच आत्मा आहे. ईश्वर, खुदा, गॉड सर्व काही आहे. सर्वजण सांगतात कर्म करा. आता थोडं विचार करा, आपलं शरीर कर्म करतं का? नाही. कर्म आपलं शरीर करत नाही. कर्म करतं आपला मन, आपला विवेक, आपली अंतरात्मा. जशी आपण आधीही अनेक वेळा सांगितलं आहे की मेडिटेशन एक प्रकारचं साऊंड एनर्जी आहे, जी आपल्या शरीरात असलेल्या 50,000 कोटी आत्म्यांना शक्ती आणि ऊर्जा प्रदान करते. यामुळे आपल्या शरीराला मजबूती मिळते, जीवन मिळते, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता विकसित होते. येथे आपल्याला सांगू इच्छितो की ही साऊंड एनर्जी निसर्गातून येते. म्हणूनच निसर्ग, सृष्टी, आकाश, ब्रह्मांड सर्व काही आहे. हेच आपल्याला जीवन देते. मेडिटेशन म्हणजे जे साऊंड एनर्जीने आपण येतो, ती साऊंड एनर्जी प्रत्येक मनुष्य, जीवजंतू, वृक्ष आणि वनस्पतीमध्ये आहे. हेच आपल्याला विवेक आणि चैतन्य देते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला मेडिटेशनशी जोडले पाहिजे, जेणेकरून आपला कल्याण होईल. मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, विवेकाला आणि अंतरात्म्याला मजबूती देतो. यांना आपल्या वशात करण्यास सक्षम होतो. मेडिटेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या दैनंदिन दिनक्रमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करा. जसं दिवसभर आपले रोजचे काम करा, रात्री लवकर जेवण करा, नंतर झोपायच्या अगोदर थोड्या वेळासाठी आरामदायक स्थितीत बसून मेडिटेशन करा. असे केल्यामुळे आपल्याला फक्त मनाची शांतीच मिळणार नाही, तर मेडिटेशनच्या साऊंड एनर्जीमुळे आपल्याला ऊर्जा आणि सकारात्मकता देखील मिळेल. मेडिटेशन करताना आपल्याला आपल्या महागुरूंनी दिला असलेला बीज मंत्र राम नारायण राम जप करा आणि मग बघा आपले जीवन किती आनंदमय होईल. या बीज मंत्राने आपल्याला जोडल्यावर आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाचे स्मरण होईल. आजच्या जगात आणि संपूर्ण ब्रह्मांडात असंख्य आत्म्यांना जीवनाच्या मूलभूत आवश्यकतांपासून वंचित केले जात आहे. परिणामी लोक चुकीच्या कामात सामील होतात, चुकीच्या मार्गावर चालायला लागतात. त्यांची अस्वस्थता त्याच्या हृदयाची आणि चेतनेची गहिऱ्या भुकेपासून उत्पन्न होते. जशी एक भुकेली व्यक्ती गोंधळात ओरडू शकते आणि भटकू शकते, तसंच आपल्यामध्ये असलेल्या अंगीनत चेतनाही आपल्याला प्रभावित करतात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आपण आपल्याला दिशाहीन अवस्थेत सापडतो. अशी स्थिती बाहेर पडायची असल्यास आपल्याला करावं लागेल जप, ध्यान आणि आध्यात्मिक साधनांनी, तसेच आपली चेतना जोडण्यास मदत करणारे उपाय. त्यातूनच या जगात, निसर्गात, समाजात आणि शरीरात समता येईल. राम नारायण राम आपली निसर्गातील सत्य आणि तत्त्वज्ञान एका सूत्रात बांधून सतत पुढे जात आहे. संपूर्ण सृष्टीत प्रत्येक प्राणी आनंदी राहू इच्छितो, संपन्न आणि समृद्ध होऊ इच्छितो आणि असे जीवन मिळवण्यासाठी मानव सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण जेव्हा त्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, तेव्हा लोकांच्या मनात क्रोध, द्वेष, उदासीनता, हीन भावना येते. असे व्यक्ती त्यांच्या इच्छांवर आणि आनंदावर प्रकट होत नाहीत. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे राम नारायण राम नामाचा जप करणे. म्हणूनच या नावाला आपला जीवनाचा सार बनवा आणि मग बघा आपले जीवन किती सुखमय होईल.